इस जमीन पे ना पड़ने देंगे नापा कदम, इस जमीन पे ना पड़ने देंगे नापा कदम, मिटा देंगे आतंकवाद को हम, हमें हिंदुस्तान की कसम। या विटेवाडी पोलीस स्टेशन इन्स्पेक्टर आमचं नाव जर कधी म्हटलं तर दाभाडे साहेब। जेव्हापासून आम्ही ड्युटी जॉईन केली तेव्हापासून कोणता गुंडा रोडा टाकायला तयार नाही, कोणता चोरटा चोरी करायला तयार नाही, अशी आम्ही आमच्या नावाची दहशत करून ठेवली। परंतु 3 दिवस झाले एक अनिता नावाची मुलगी आम्ही श्रीभून हत्या करताना तिची पकड केलेली आहे। काही विचारायला जावं सोयीनं उत्तर देत नाही, जेवायला देवा जेवण करत नाही, पुणे पोलीस खाता असे मुक्याला बोलायला लावता आणि मुर्द्याला चालायला लावता। तर बघतो कशी सांगत नाही म्हणून आमचे पोलीसवाले घेऊन येतीनच तिला, लुटे तुटे हजर करा तिला। अनिता अरे तुला काही विचारायला जावं सोयीनं उत्तर देत नाही, जेवण करायला द्यावं जेवण करत नाही। मला सांग का तू श्रीभून हत्या केली, का तू गर्भपात केला? नाही हो साहेब, मी श्रीभून हत्या नाही केली साहेब, मी गर्भपात नाही केला हो साहेब, मी नाही केला गर्भपात। अनिता घाबरू नको, अरे जे काय असेल ते आम्हाला खरं सांग। साहेब सांगू तुम्हाला? बघ अरे गर्भपात करण्यामागं 3 कारण असू शकतात। पहिलं कारण असू शकतं एखाद्या मुलाने तुला लग्नाचा इमेज दाखवून त्याच्यापासून तुला दिवस गेले म्हणून तू श्रीभून हत्या केली। नाही हो साहेब। दुसरी गोष्ट असू शकते तुझ्या सासूने तुझ्या सासऱ्याने तुझ्या नवऱ्याने काहीतरी बळजबरी केली म्हणून तू श्रीभून हत्या केली। नाही हो साहेब। तिसरं कारण असू शकतं एखादा सावकार लोक एखादा गुंडा लोक यांनी तुझ्यासोबत काही काळं पाप केलं म्हणून तू श्रीभून हत्या केली। नाही हो साहेब, यातला कोणताही प्रकार नाही हो साहेब। मग काय आहे? नाही साहेब, मला फार भीती वाटते। काळजी करू नको, तुला माहिती आहे सध्या महिला वर्गावरती सरकारचं फार लक्ष आहे, जे काय असेल ते आम्हाला सांग। सांगू साहेब? रविवारची रात्र होती, उगवणारी पहाट होती, भाऊबीजेचा सण होता। नाही रविवारची रात्र होती, उगवणारी पहाट होती, भाऊबीजेचा सण होता आणि तू किंकाळी। मला सांग अनिता असं तुझ्या सोबत काय घडलं म्हणून तू किंकाळी? नाही हो साहेब, मी नाही सांगू शकणार तुम्हाला, मला फार भीती वाटते हो साहेब, मला फार भीती वाटते। काळजी करू नको, हा दाभाडे साहेब तुझ्या पाठीशी आहे। अरे कोणता जर माणूस असला हा दाभाडे साहेब त्याच्याशी 2 हात करायला सुद्धा माग पुढे घाबरणार नाही। साहेब मी तुम्हाला सांगितलं असतं, पण मला त्या 3 लोकांची फार भीती वाटते हो साहेब, फार भीती वाटते। अनिता अरे तुला पहिलंच मी सांगितलं, अरे महिला वर्गावरती सरकारचं फार लक्ष आहे। अरे जो कोणी असेल त्याचं नाव मला सांग, हा दाभाडे साहेब घाबरणारा माणूस नाही। साहेब मी तुम्हाला सांगणार, पण मी तुम्हाला इथं नाही सांगू शकणार। मला तुम्ही तुमच्या लॉकअप मध्ये घेऊन चला, मी तिथं सर्व घडलेली हकीकत तुम्हाला सांगते, पण मी इथं सांगत नाही, मला फार भीती वाटते। इथं सांगत नाही, लॉकअप मध्ये सांगते, काही हरकत नाही। लुटे तुटे हिला बंद करा।
बघा माय बाप हो, तुम्हाला बोललो होतो ना, हे पोलीस खातं असं आहे, मुक्याला बोलायला लावतं आणि मुर्द्याला चालायला लावतं. म्हणते काय साहेब, इथं सांगत नाही, लॉकअप मध्ये सांगते. तर ऐकवायची कहाणी, तिच्या सोबत असं काय घडलं ते तर ऐकवायची कहाणी. बारूद बनता है उसे भुजंगराव कहते हैं। जिल्ह्यापासून तर तालुक्यापासून या गावापर्यंत आपला रुबाब, आपला दरार आहे। मिठेवाडी गावाचा मी भुजंगराव पाटील। परमेश्वराने मला एक मुलगा दिला, नाव त्याचं आकाश। माझ्या आकाशचे लग्न होऊन 3 ते 4 वर्ष झाले, तरीही आकाशला पोटी संतती नाही, मुलबाळ नाही। त्यामुळे माझा जीव असा कसा विसरत आहे, काय करावं काय नाही, माझं चित्त लागत नाही, मन लागत नाही। आकाशची पत्नी ती अनिता, 4 वर्ष झाले तरीही तिला मूल नाही, बाळ नाही। या गावचा मी पाटील आहे। गावामध्ये फिरायला कधी गेलो तर हे जन लोक मला नाव ठेवतात, का हो भुजंगराव पाटील, तुम्ही गावचे पाटील आणि काय सून आणली हो वांझोटी। मला असं खाली मान घालावं लागते, काही हरकत नाही, असू द्या, जे नशिबामध्ये असेल तेच होणार। माझ्या पारूला आवाज देतो आणि आमची पाटील लोकांची मीटिंग आहे, मीटिंग वरती मला जायचंय। पारूला आवाज देतो आणि पुढील कामाची तयारी करतो। अगं पारो, ए पारो, काय करतेस घरात? नमस्कार असो पाटील। काय चालू आहे वाड्याचं? अहो पाटील, काय चालणार आपल्या वाड्यात? तरी आपल्याला एक तर सून अशी भेटली, काही कामाची नाही काजाची नाही। अहो नुसतं खायला पाहिजे आणि बसायला पाहिजे, त्यात कधी तिचा नवरा जवळ असला म्हणजे झालं। आणि एक तर ती वाजोटी आहे हो पाटील। हो, काय चालणार आपल्या वाड्यात हेच? अरे बरोबर आहे, आपल्याला सून वांजोटी भेटली, जर लोक हे नाव ठेवतात। एवढे मोठा पाटील घराणा आणि तुम्ही अशी वांजोटी सून आणली, काय करावं आता? अहो तेच ना पाटील, अहो जसं तुम्ही या गावचे पाटील तशी मी सुद्धा या गावच्या महिला बचत गटाचे अध्यक्ष आहे। हो, महिला बचत गटाचे अध्यक्ष। हा, माझ्या सुद्धा मीटिंग भरतात, सगळं आया बाया जमा होतात, सगळ्या आया बाया मला सुद्धा नाव ठेवतात तो पाटील। काय म्हणतात? अहो पाटलीन बाई, तुमचा काय रुतबा आणि तुम्ही काय सून आणली हो असली वांजुटी, खूप मनाला वाईट वाटतं हो पाटील। जाऊ दे, जे असेल नसेल ते मान्य करावं लागेल। एक काम कर, काय, मला जरा आमची तालुक्याला जाण्याची मीटिंग आहे, मला मीटिंगला जायचंय। अहो पाटील, तुम्ही सारखं तालुक्याला जाता, घरातलं काही बघता का नाही हो? घरातलं काय बघायचं आता, आहे ना तू? अहो मी आहे,
मला पण त्या मीटिंगा असतात, मग घरातले कामं करायला मला होत नाही. मग घरातले कामं कोण करणार बरं? कोण करणार? आपला नौकर नाही का? कोण? टिंग्या. तो नौकर सगळं काम करून घेतो. टिंग्या. तो टिंग्या का? तो माझा अजिबात सुद्धा ऐकत नाही, लय खटाळपणा करतो तो टिंग्या. मग मी आवाज देतो, त्याला बोलून घेतो, काय काम असेल त्याला सांगून दे. काय भ्यायचं नाही त्याला. तो काय आपल्या वाड्यात फुकट नाही, पैसे देतो आपण त्याला कामाचे, है का नाही? आवाज देतो, अरे टिंग्या, ओ टिंग्या. आला बाबूराव दादा, आला बाबूराव, आला बाबूराव भाऊ, आला बाबूराव. संत झाली चालू झाली आता कुणाचं नाव, संत झाली चालू झाली आता कुणाचं नाव. आला बाबूराव आता, आला बाबूराव, आला बाबूराव आता, आला बाबूराव. आता करतो खाव खाव, आला बाबूराव. आराम करा, करतो खाव खाव. लाज वाटते का रे टिंग्या? असे तुम्ही नांदच केलाय ते, असे तुम्ही नादच केला ते. जिथं तिथं चर्चा तुमची झाली, नावाला तुमच्या डिमांड आली. जिथं तिथं चर्चा तुमची झाली, नावाला तुमच्या डिमांड आली. असे तुम्ही नांदच केलाय, नांदच केलाय ते. आराम करा. असे तुम्ही खात का हिंगण नेट, असे तुमचं संपून गेलंय नेट. असे तुमचं उपटून टाकीन बेट. इकडे नालाय का? वाड्यामध्ये गाणे म्हणतो का? हा भुजंगराव पाटलाचा वाडा आहे, तमाशाचा थिएटर नाही. तुला माहितीये का? अहो आपलं नाव काय माहितीये का? काय? भुजंगराव पाटील. हे काय आता? भुजंगराव पाटील हे आमचं गाड्या गाड्याच आहे शेतातले. काय असं मी टिंगल करतो आहे ना, हे ते टिंगल झाले. असं काय? अरे काय तुम्हाला नाही माहिती? काय हे तुम्हाला माहितच नाही, मग ऐकत काय याला? ऐकत नाही नुसतं असं करू राहिला तू. हे आमचं आम्हाला कळून गेलं. काय काय? हा सांभाळून बसा बरं, नाही तर खालून येईल भुजंग. टिंग्या आपला नियम काय माहिती का? काय नियम आहे? कोणी आपल्या वाटात आडवं आलं त्याचा काय करतो मी? काय? डायरेक्ट पत्ता कट. अरे बाबू, आंब्याच्या झाडाखाली पाठवतो. भुजंगराव पाटील म्हणतात मला. भुजंग आएंगा नीचे से. तुम्ही थांबून सांभाळून बसा बरं भाऊ, 4-5 जण. भुजंग जवळच आहे. टिंगल नाही करायची, मार खाशीन बेट्या. तुम्हाला नाही म्हणतो मी, तुम्हाला काय म्हणतो मी? तर शेठ शेठ नाही रे, पाटील. हा पाटील. कोणते पाटील? पाटील भुजंगराव पाटील म्हणतात मला. इकडे अगं पारू, हा टिंग्या आहे. यानं याला जे काय काम असेल सांगून द्यायचे. ऐकलं नाही तर चांगला चापक्याच्या फटक्याचा मार द्यायचा. तो काय वाड्यात फुकट नाही, पैसे घेतो, हराम खरवतो. पण हे कोण आहे? अरे या वाड्याची मालकीने माझी राणी पारू येते. नाही नाही, तुम्ही इकडे. तुम्ही पाहिले असे आबळे गबळे धोतर आणि ते लंब लंब लचक शर्ट. अरे पाटलाचा रुबाब आणि बाई किती खास आहे. हा हा हा, जसं काही कॉलेज मधून आली डिस्को. नालाय पण माल टाप फेराव तुमचा वावरातला. ज्वारी गहू बाजरी शिल्लक नाही बोलायचं. तर पार ज्वारी बाजरी गहू क्या माल आहे. तुम्हाला म्हणलं का क्या माल? तुला राहायचं का नु कामाला? राहायचं नाही का नु? नाही राहायचं. तू कधीच कर्मकर केली ना, तुझा बी पत्ता कट. आंब्याच्या झाडाखाली भुजंगराव सुळू सुळू सुळू. ड्युटी आले तुम्ही लय मोकळे बसले बरं. जरा आवरून बसा, नाही तर खालून भुजंग येतो. अरे काय काम असेल सांगून दे, मी जातो आणि थोडासा आराम करतो. आता आराम नका करू, मग तुम्ही पडा पडा. पडा म्हणतो बरं, आमचं खेडेच भाषा आहे हो. असं पडा आणि मग
आम्ही काय करतो वावरातून येतो हा बायको म्हणतो बायको 2 कप चहा ठेवतो मी हातपाय धुतो चहा झाली लेक स्वयंपाक कर तर तुला 1-2 घंटे लागेल तर मी जर चक पडतो ते तू पडत बैस खबर मी हा मी जातो आणि आराम करतो आराम न करू मग? तुम्ही लोंड का खुशाल आला आणि आल्या आल्या मला म्हणतो काय मालटा कशाचं माल रे अरे कशाचा माल तुम्ही काही दिवस म्हशी वळले होते काय आलं का बिरड्या सापासप मी का पाटील 1 पट तुम्ही 2 पट मी का म्हशी वळते का तसं नाही म्हणलं तुम्ही म्हशीकडेच नक्की म्हशीकडे होते अरे एवढ्या ना आणते का मग तुम्हाला काय म्हणलं आले लगे मग असं काही पण नाही बोलायचं अग अग पारू लय नको मारू जराशी इकडे आणि कसं तरी दिस हे नेस तरी नेस नव नव अग कसं तरी दिसा गणित तरी नेस हे नव नव लुगड कसं तरी दिस हे नेस तरी नेस नव नव लुगड तुला एकदा सांगितलं ना पाटलांनी की वाड्यावरती गाणे बोलायचे नाही अहो मी गाणे का बोलतो मला कोणी जोडीदार आहे एखादा नोकर आहे का नाही ना मी एकटाच आहे ना म्हणून मला करमत नाही म्हणून म्हशी माग डोरा माग वावरात गेलो कोणीच राहत नाही एकटाच आपलं गुणगुण गुणगुण करतो अरे तिकडे म्हणतो पण इकडे नाही म्हणायचे आता मला आदत लागली मी घरी तेच बोंबलतो बाहेर तेच बोंबलतो घरी नाही म्हणायचे नाही का नाही बरोबर बरं तुला मी आवाज दिला माझी काहीतरी काम आहे आता काय काम आहे तुमचे तुला सांगते ना आता सांगा बरं आता ऐकून घेतो काय करायचं माहिती का सकाळीच उठायचं सर्व काही हे अंगण आहे ना आपलं झाडून काढायचं सडा पाणी रांगोळी सगळेपणे व्यवस्थित करायचे त्यानंतर घरात यायचं घर सुद्धा सगळं काही झाडून काढायचं फडची वगैरे सगळं पुसून घ्यायचं एवढे काम सांगू राहिल्या का अजून काम बाकी बाकी का हा फडची वगैरे पुसणं झाले का सगळेजण उठणार ब्रश करणार मग सर्वांसाठी चहा ठेवायची आणि सर्वांना चहा द्यायची त्यानंतर सगळ्यांची आंघोळी होतील मी ठेवायची बरं ऐकून की ना मग काय करायचं कपडे गोळा झाले का कपडे धुवून काढायचे वरती नेऊन वाळू घालायचे दुपारचा वेळ झाला का जेवण करायचं आणि सर्वांना जेवण द्यायचं ही सगळी काही कामे घरातली तू करायची ते मला कपडे धुवायचे सांगा पण मी चड्ड्या नाही धुणार मग असं कधी बोंबलतो तुम्ही मोठे लोक राहता हे असे बारीक बारीक पोरं टेबलावर कायनू बायनू लय ठेवता फ्रूट असे फळ काही फळ ते पोरायला सोमवारना सांबार इकून तिकून अलग भिडे इकून तिकून अलग भिडे आणि मग ते असे गोळे टाकी ते आता तुम्ही मोठाले लोक तुम्ही काही ते गोळे काढत नाही ते मलाच सांगसान हे सगळे कपडे धुवून काढ तुम्ही सगळं करीन पण ते चड्ड्याने धुणार तुमच्या पोरायला तुला धुवावं लागतील धुवावं लागतील धुईन पण पायानं धुईन कोण धुईन आपल्या घरात वॉशिंग मशीन आहे तुला हाताने धुवायची गरज नाही त्याला असं झटकून घ्यायचं बाई येड्या झाल्या का या गोळ्या पुढे वॉशिंग मशीन जाम होऊन जाईल ना ते गच पसंत त्याच्यात गाळ गेले त्याला आधी साफ करून घ्यायचं झटकून घ्यायचं मग त्याच्यात टाकायचे चांगले तुम्ही आधी साफ करा झटका मी का भंगी का भंगी तुला का बाथरूम साफ करायला लावलं का बाथरूम माणसाने एखादीशी कपडे धुवायचं बोलले फक्त चेकअप झाल्यावर माणसानं आता ही सगळी कामं मी तुला सांगितली ही सगळी कामं तू करायची मी बाई 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 मला सांगितलं का मग मला एक नाटी आणा ना कशाला न्यासाला जमन का साडी गिडी द्या आणि मग मी खुशाल तुमचे काम करीन घरातली भांडीन कुंडीन धुणं काही नाही करायचं तुम्हाला वाटायला पाहिजे अरे मी माणसासारखा माणूस मला वावरातले काम सांगायचे बैल नेऊन चारून आण सकाळी 4 वाजता नांगर हाण वखर हाण हे काम सांगत असते माणसाला काय नाही झाडून काढ धन दे मी का बाया आहे का तू आमचा नौकर बाई माणूस ठेवा त्या कामाला तू आमचा नौकर आहे दिल्या भाकरीचा आणि सांगितलेल्या कामाचा आहे आम्ही जे सांगितलं ते तुला करावं लागलं तुम्ही या कंदेशी म्हणून तांबे घेऊन चाल सांडासला बाया सांग मग हे कोण ऐकन तुमचं त्याची गरज नाही आमच्या घरात टॉयलेट आहे तुला म्हणायची गरज नाहीये टॉयलेट एक टॉयलेट 8 खंड्या माणसं आहे तुमची साऱ्या घरात तेच करायचं का बरं झालं का काम
आता नाही का इथून पुढे? नाही नाही कत्ताई नाही. बरं तुम्ही मला काम सांगता आणि तुम्ही काय करता? मी आहे ना खाल्ली कपडली. खाल्ली कपडली. खाल्ली कपडली कोण आहे सांगा बरं तुम्ही इतक्यात? कोणता माणूस आहे खाल्लं कपडलं? खाल्ली कपडली खाल्ली कपडली एकच माणूस आहे बाई. तुम्ही पहिल्या जन्मात डुकरीन वाटा डुकरीने खाल्लं कपडली. तिला काही काम आहे का? सासूचा धाक का नवऱ्याचा धाक का कोणाचा धाक? कोणचाच धाक नाही. पोरा स्वराचा धाक नाही. सासू सासऱ्याचा कोणता धाक नाही. फक्त तिला सकाळी लगन सराई 4 वाजता उठावं लागतं लवकर. एवढी तकलीफ बिचारीला. सकाळी 4 वाजता का उठावं लागतं? कोणा बुंदी कोणा लाडू कोणा भारी भारी खायला राहतं कारण लग्न सराई राहते. आणि मग ते सकाळीच पाठ माणसं 4ला पळते. तेवढं काम डुकरीने सकाळी करावं लागतं. सकाळी 4ला जाऊन तारा मारून आली का दुपारा उन्हात कडक मग तिला थंडीगार नाली पाहिजे. खाल्लं की इकडं पडली खाल्ली का पडली खाल्ली का पडली. मग आम्हाला का तू ती उपमा देते काय? उपमा नाही देत. मग तुम्ही काही काम करा म्हणून म्हटलं तुम्हाला ये. मी खाल्ली का पडली. आम्ही नाही करत काम. मी एक पाटलाची पाटली नाही आणि मी काम करणार का? पाटलाची पाटली आणि महिला मंडळाची अध्यक्ष आहे बचत गटाची आणि मी काम करणार का घरातलं? नाही तुम्ही काम करण्याला केल्यावर मरसान ना. मरणार नाही परंतु तुम्ही आहे ना नौकर. मग आमची काय गरज काम करायची? तुम्ही का फुकट आहे का? नाही पैसा घेतो. मग हो मग आम्ही काय करावे? तुम्ही देता म्हणून आम्ही घेतो. बरं बरं मग घेऊ का? येते मी. गेली बाबा बिचारी. जशी धामिनी काळी मचाक अशी लांबी होती लांबी लचाक कडाकड फोडी ती काय आणि ती हो बैलावनी. मी म्हणलं पाटीलच खराब आहे का? पाटलीन बाई बी खराब आहे बनती बी. पाटलाचं काटता आणि काय मला पण आपल्याला तरी काय घेणं? पाय म्हणे पाहुणे किती. आपल्याला त्याच्याशी काही घेणं नाही. फक्त जायचं आणि यायला सटाके आणायच्या. काम काहीच करत नाही. नुसतं फटके खायचे पैसे घ्यायचे. सटाके आणायच्या हाणता टोले तर हाना किती हाणता हानू हानू काय करते नुसते टोले आणते आणि बसा काही हरकत नाही. येतोय मी. आंबा तू हा गेला धाव ग नवसाला तू पाव ग सौभाग्याच लेन माझं बळकटाई ठेव ग. सौभाग्याच लेन माझं बळकटाई ठेव ग. सौभाग्याच लेन आई बळकट माझं ठेव ग. तू हा गेला धाव ग नवसाला तू पाव ग. तू हा गेला धाव ग नवसाला तू पाव ग. बळकटाई ठेव ग. बळकटाई ठेव ग. माझं बळकटाई भक्त रक्षणासाठी घेऊन शालू पाठी. रक्षणासाठी घेऊन शालू पाठी. भक्त रक्षणासाठी घेऊन शालू पाठी. रक्षणासाठी घेऊन शालू पाठी. अगं डोंगर सोडून धावू नये ग भोळ्या भक्ताचा. डोंगर सोडून धावू नये ग भोळ्या भक्ताचा. अगं डोंगर सोडून धावू नये ग भोळ्या दासाचा. डोंगर सोडून धावू नये ग भोळ्या दासाचा. आंबा तू हा केला धाव ग नवसाला तू पाव ग. आंबा तू हा केला धाव ग नवसाला तू पाव ग. सौभाग्याचं कुंकू माझं बळकटाई ठेव ग. सौभाग्याचं लेन आई बळकट माझं. सौभाग्याचं कुंकू आई बळकट माझं ठेव ग. चालता बोलता देवी मातेच्या मंदिरात आले. हे आमचं कुलदैवत आहे. एक वेळेस अन्नाच्या घासाला विसरते पण आमच्या कुलदैवताला कधी मी विसरत नाही. रोज नित्यनेमाने आंघोळ झाली की आमच्या देवी मातेची मी पूजा करत असते. पण काय करणार? या घरामध्ये असं झालं मी राहावं की नाही राहावं. अहो रोज सकाळ संध्याकाळ उठलं की सुटलं मारहाण गांजपाट
निपुत्री निपुत्री, वांझोटी वांझोटी हे शब्द नेहमी रोज माझ्या कानावर असतात. नाही सासू बरं पाहत की नाही सासरा बरं पाहत. आणि माझा जन्मसाथी जीवनसाथी सौभाग्याचं लेणं म्हणजे माझा नवरा हे कधी माझ्याशी प्रेमाने बोलत नाही. हे सुद्धा मला मारहाण करतात. काय करावं पण नाही. आज या देवी मातेच्या मंदिरात आले. देवी मातेला आजपर्यंत मी काही मागितलं नाही, पण आज एकच मागणार. आणि आज देवी मातेला मी नवस करणार, साकडं घालणार, देवी मातेशी भांडणार. आणि देवी मातेला माझं जे मागणं आहे ना ते नक्कीच मी मागणार. अनिता काय करते? अहो आज तुम्ही देवीच्या मंदिरात आले. अनिता मी तुला केव्हाच शोधतोय. देवीच्या मंदिरात काय करते? अहो देवी मातेची पूजा करते. हे देवीची पूजा करते? अगं अनिता काय हे देवीने तुला काय दिलं म्हणून या देवीची उठसूट पूजा करायची? अहो असं काय बोलता. आजपर्यंत माझ्या देवी मातेनं दिलं तर नाही, पण एक ना एक दिवस नक्कीच माझी देवी माता माझ्या पदरामध्ये काही ना काही देणार. अहो तुम्ही असं का बोलता? असं का? असू द्या अनिता, काय? पण मी तुला रोज बघतोय, कधी सुद्धा चेहऱ्यावरती तुझ्या आनंद दिसत नाही. अगं घरामध्ये वावरताना माणसाच्या चेहऱ्यावर कधीही आनंद असायला पाहिजे. माणसानं कधीही घरामध्ये दुःखी वातावरणात राहू नये. त्यानं वातावरण दूषित होतं अनिता. घरामध्ये असं आनंदी राहायचं. अहो कशी आनंदी राहू सांगा ना तुम्ही. अहो या घरामध्ये असं झालं, मी सून म्हणून तर नाही मोल करीन म्हणून वागते. अहो मला सकाळची भाकर संध्याकाळी खायला भेटते आणि संध्याकाळची शेळी भाकर सकाळी खायला मिळते. आणि मोल करण्यासारखं उठलं सुटलं काम काम काम, थोडीशी विश्रांतीला वेळ मिळत नाही, थोडासाही आराम करायला वेळ मिळत नाही. व आरामाचं तर जाऊ द्या हो, स्त्री जन्मामध्ये कामच असतं. अहो पण माझ्या घरातील सासू सासरे हे कधी मला बरं पाहत नाही. रोज मला वांझोटे वांझोटे निपुत्री निपुत्री बोलतात. मूल होणं आणि नाही होणं ते माझ्या हातात आहे का? नाही. अहो देवाने द्यावं आणि आपण पदरात घ्यावं ते माझ्या हातचं असतं ना. मी आतापर्यंतच मूल दिलं असतं, पण काय करणार. का मला वांझोटी निपुत्री म्हणता म्हणून मला चांगलं राहू वाटतच नाही. अगं अनिता तुला माझे आई वडील वाईट वक्त बोलतात खूप. अगं त्याच्यामध्ये त्यांचं प्रेम आहे. त्यांना जर तुला जर मुलबाळ झालं, त्यांना वाटतंय, त्यांना हौस आहे की मला नातू हवं, त्या नातवंडा संग खेळावं असं त्यांना वाटतंय. अहो त्यांना वाटतं, पण मी काय करणार. आज त्यात माझा काय दोष आहे हो? बरोबर आहे अनिता, तुझा काही दोष नाही, परंतु ते माझे आई वडील आहे. जर ते तुझे आई वडील असते आणि तुला वाईट वागतं बोलला असते, तू त्यांचं मनावर घेतलं असतंस का? अहो यांचं मनावर घेत नाही म्हणूनच तर आहे ना. अहो मी माझ्या आई वडिलाप्रमाणे समजते, म्हणूनच मी वाईट त्यांना मागं फिरून एक शब्दही बोलत नाही. काय करणार. मी माझ्या मनाला जळते झुरते, पण मी त्यांना उलटून एक शब्द सुद्धा बोलत नाही. अनिता तू काही टेन्शन घेऊ नको. तुझी या देवीवरती भक्ती आहे ना, आहे. एक ना एक दिवस ही देवी तुला नक्कीच पावेल. आज मी नवस केला माझ्या देवी मातेला, एक ना एक दिवस नक्कीच माझी देवी माता माझ्या पदरात काही ना काही देणार. तुझा विश्वास आहे ना तिच्यावर? खूप विश्वास आहे. तू काही टेन्शन घेऊ नको. जाऊ दे, तू एक काम कर, माझा डबा भरून दे, मला ड्युटीवरती जायचंय. अहो तुम्हाला एक शब्द बोलू रागता नाही येणार ना? बोल ना. अहो आपलं लग्न होऊन किती दिवस झाले. अहो तुम्ही कधी माझ्याशी प्रेमाने बोललात का? अहो कुठं एक क्षणभर सुद्धा मला कुठं एक विश्रांतीला कुठेतरी फिरायला घेऊन गेलात का? गेला नाही. बरोबर आहे अनिता, तुला माहित नाही का माझ्या मागे किती कामं असतात आणि त्या कामाच्या व्यापामुळं मला तुझ्याकडे लक्ष देता येत नाही. जाऊ दे, तुझी इच्छा आहे ना बाहेर जायची? माझी आज अशी इच्छा झाली की तुम्ही आज कामाला जायचं नाही, ड्युटीवरती जायचं नाही. आज माझी इच्छा झाली, आज आपण दोघे कुठेतरी फिरायला जाणार. असं ना? हो काही हरकत नाही. तू काय कर, तू आतमध्ये जा आणि तयारी कर, आपण बाहेर फिरायला जाऊ. नक्कीच ना? नक्की, लगेच जाऊ. अहो तुम्ही लवकर या, तोपर्यंत मी तयार होते. हो तू जा, मी त्या ठिंग्याला बोलून घेतो आणि घरातली कामं सांगतो. हो लवकर या. हा चाल. अरे टिंग्या, ए टिंग्या, तिकडं काय आला खपला बेट्या? तिकून आवाज देऊ राहिला का रे? तूने मुझे बुलाया शेरवालिए, मैं आया शेरवालिए, हो तूने मुझे बुलाया
वालिए मैं आया शेरा वालिए मुझे मराय आलाय कुठला करे तुला गाणे बोलायला सांगितलं का रे आता मला आदतच लागली मी एकटाय का गाण्यात गुणगुण गाणे बोला जाऊ नको पाटलाचा वाडा आहे हा पाटलाचा हे गावातले लोक नाव ठेवते नाही तर बरोबर बरं मी तुला कशाला बोलवलं कशाला बोलवलं सांगा बरं अरे आज तुझी मालकीन आणि मी बाहेर फिरायला जाणार आहे तुला काय झालं ना आनंद असं कोणता आनंद आहे अहो तुम्ही लग्न झाल्यापासून तुम्ही त्या दिदीला किंवा बाईला कधीच कुठं फिरायला नेलं नाही घर सोडून अंगणात जाऊ दिलं नाही अंगणात काय गल्ली सोडून दिल्ली तर राहिली बाजूला गल्ली सोडून एखाद्या बाई सगळं बोलू दिलं नाही कोण्या बाईला बोलू लागली कळलं की तुमची कातडी मागत जात कातडी म्हणतो का माझ्या डाबड्या अरे तुमची कातडी बोलतो का बेट्या कातडी नाही म्हण बाबा कातडी कशाला म्हणा तुमची आई साहेब म्हणायचा हा ती चमडी अहो ती त्याच लायकीची आहे कधी त्या बाईच्या माग घेऊन बेलनं घेऊनच लागत बेलनं हा बेलनं मला माहित नाही तुमची चमडी लय बेकार रे चमडी नको बोलू आई साहेब बोल वांजुटी आमक धमक काय काय शेत येतच बाबा म्हातारे माणूस आहे पण तू लक्ष द्या जाऊ नको त्यांच्याकडे मी नाही देतो पण ऐकू येतात मला तू तिकडे शेतात मारा जाय आता तुमच्या म्हातारीने तर मला घरातले काम सांगितले धुवून काढ झाडून काढ बस्या धुई चहा कर आम्हाला दी तू पी हा आता तुमची म्हातारी मला घरातलं काम सांगितलं मला येतं ते ऐकू आणि तुम्ही आज कधीच्या मध्ये फिरायला चालले म्हणलं मला आनंद झाला आनंदाच्या भरात हसू आलं असं हा मग आनंद गगनात माही ना हो लय आनंद झाला अरे बाबा तिला मी बाहेर का नेत नाही अरे आपल्या वाड्यामध्ये कशाची कमी म्हणून तिला बाहेर जाऊ द्यायचं नाही कमी नाही पण घरात दाबून ठेवले ना माणूस वर्षाचा किराणा भरेल राहतो माणूस जळकुंड होत जळकुंड असं खुच आणि जरा बाहेरच्या हवा खाऊ दिली बाई जरा मोकळ्या मनाना खुश चार चौकीत बसून फिरून आली म्हणजे मोकळी राहते त्याच्यामुळे तिला बाहेर न्यायचं फिरायला हा असं का काही हरकत नाही पण तिला तुम्ही एक काम करा काय संभाजीनगरला नाही हा संभाजी आणि चांगलं खाऊ घाला येड्याचं गुलाब बांबू हे लय मोठं काय नो बाई नो तिला फारस्टीतल्या हॉटेलीत न्या महाराष्ट्रातले हॉटेल करे आता मला काय माहिती राताळू काय झालं अरे 5 स्टार हॉटेल बोलायचं अरे देवा मी का शिकलो का हो एवढं शिकला नाही बोलतो कशाला तुम्हाला ते भावना कळाल्या ना हा भावना महाराष्ट्रातल्या म्हणजे तुम्ही ओळखून घ्यायचं बरोबर आहे का नाही आणि मग व्यवस्थित फिरून या आणि बाईला काही काही खाऊ घाला काही टेन्शन घेऊ नको तिच्या मध्ये तिला एकदम खुश करून आणतो आहे ना बरं 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 येऊ का मग मी हा या मालक हिंग कशाची हिंग तुमचं जेवण गिवण काय बनत तुम्ही हा ते सांगायचं राहूनच गेलं हा म्हणून म्हणलो आज तुम्ही म्या करून ठेवायचे आणि तुम्ही म्हणा काऊन निकालडे बोंड बोंड काही वेगळे का एकच वाटतं रे एकच आहे हा ते बरं झालं तू आठवण करून हा तुम्हाला ध्यान नव्हतं म्या म्हणलं मग तुम्ही चालल्यावर मग आपण काय करावं म्हणणार ना आपण तर गडी मारू नोकर तू नाही का माझ्या आवडीचं जेवण तयार करून ठेव मला माहिती आहे तुमच्या आवडीचं जेवण काय शेंगुळे शेंगुळे खातो तुम्ही तुम्हाला माहिती आहे का इतक्या म्हाताऱ्याला विचारा आई तुम्ही वावरातून फांदाची भाजी आणत नाही का ते आईला माहिती माई म्हातारी काय करते फांदाची भाजी आणती आणि त्याच्यात डाळीचं पीठ मक्काचं पीठ उडदाचं पीठ सगळं पीठ काली होती आणि असे मस्त करते बघूनच थोराटा टाकते वरून असे खास उकडी ती खा शेंगुळे ते शेंगुळे मी खात नाही अरे तुम्हाला अरे मला ते आवडत नाही बाबा अरे 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 मग तुम्ही काय खाता बाबा ते शेंगुळे खाल्ल्याची मजा आहे का ते तुम्हाला दुसरं करू का काय मरेल कोंबडी स्टिचेल अंडे अरे अंडे खातो का मी विचार द्यायला मी जातो अंड्याकडे पाहत बी नाही हो अंड्याकडे पाहत नाही बॉयल फक्त बॉयल खातात बॉयल माळकरी आम्ही माळकरी असं अंडे नाही का बरोबर बरोबर मग तुम्हाला जेवण कोणतं करू वरण आणि भात वरण भात खाऊ खाऊ तुम्ही वाढी लागा ना मारायला आली काय वरण भात अरे ते पत्तरवळीवर म्हातारी तर अशी चिकट आहे कातडी त्याच्यात डाळच टाकीत नाही वरणात अरे डाळ लोक पाणी पत्तरवळीवर वाढ त्या पत्तरवळीला का बॉस असलं चाललं त्याच्या ताटा खालून त्याच्या अंगा खाली चाललं भेजाना का नाही सगळा काय वरण भात राव हे अरे ते वरण पातळ का खातो
मला ऍसिडिटी. हा, ते घट खाल्लं का ऍसिडिटी खावळती. बरोबर आहे. त्यामुळे पतलं खात असते. बरोबर आहे. देव मोठ्या लोकांना खायला येतं, या ऍसिडिट्या फेसिडिट्या म्हणजे त्याला खाऊ देत नाही. आणि ज्याला खायला काहीच नाही त्याला काहीच होत नाही, त्याला खायलाच भेटत नाही. अशा राडे बाबा. बरं येऊ का मग मी आता? या करशील ना? हा बरं. बिलकुल. मालक हिंग ते तुम्ही चालले ना. मला एक सांगते, हिंग काय आहे? हिंग म्हणजे इकडे या. म्हणजे तुझी भाषा वेगळी. हा बरं बरं आलो. तुम्ही चालले ना संभाजीनगरला. हा, मला आज माझ्या बायकोने एक काम सांगेल. काय? सकाळीच उठली मला म्हणे तुम्ही रोज ड्युटी रोज ड्युटी रोज ड्युटी. अरे बा, हा काही काम आहे की नाही तुम्हाला घरचे? काही कोण काम पाहू नाही एवढं बोलते? मला सांगतो. एवढं बोलती? अरे बोलते हो कधीच्या मध्ये. मग काही सांगितलं तुम्ही आणत नाही ना. हा बरोबर. मग मला म्हणे तुम्ही चाललेच ना तर मला टिकल्याची डबी आणा. अरे मग न्यायचं ना. हा तर मग मला तुम्ही जाऊ देत नाही. तुमची कातडी तर घराच्या बाहेर पाऊल टाकू देत नाही. बरं टाकला बी तर लय मारण्याचे काम आहे, खरंच जाऊच वाटत नाही. मग तुम्ही चाललेच येतं म्हणलं घेऊन येत. मी आणू का? हा मी नाही आणत. अरे मी माझ्या बायकोला घेऊन चाललो बाबा. अरे ओढणार आठ हो असे काढायला टिकली नाही ना. तिला म्हणते तव्याचं काळा लावा आहे म्हणून. नाही मी मेलो का? मी जित्ताय ना. टिकले डबी घेऊन ये. चालतं चालतं. बरं बरं आणि बरोबर ठीक आहे. येऊ का मग? या मालक उजूक एक ध्यान आलं. हिंग नाही एक बार या. ते मला आहे ना तुमच्या इथं राहून किती रोज झाले हो? झाल्या असं 10-15 वर्ष. आहे का नाही? अजून तुमच्या म्हाताऱ्यानं मला अंडरपॅन्ट घेतली. अंडरपॅन्ट नाही घेतली ना. नाला काय 2 वर्ष झाले घेतली नाही का रे? हो ते 2 वर्ष टाईम काही एक चड्डी वरली ती फाटोफाट मी गाठी मारू घालू राहिलो. ही बहिणी मी माझ्या सासऱ्यानं लग्नात गेली होती. त्या मेवणीचं लग्न होतं तर आहेर केला म्हणून बरं झालं मला काम आली. तुम्ही तुम्हाला काहीच घेतलं नाही. मग एक अंडरपॅन्ट आणा. काही तुला काही अक्कलचा भाग आहे का थोडा? आता मला अक्कल आहे म्हणून तुम्हाला सांगितलं, नसती तर तासाच येईल. अरे मी माझ्या बायकोला घेऊन फिरायला चाललो. त्या अंडरपॅन्ट कुठे झुंडू रे? त्या हातगाडीवर त्या तो ₹10 मिळती. ती हातगाडीवरच्या का? हा हातगाडीवरली कशी का भाई ना आपल्याला काय आली का दप्ताची. एक काम कर ना, एक पिशवी दे बाजारची. एक लिस्ट लिहून दे, मोठी लिस्ट. तुझ्या घरची लिस्ट दे. नाही मी तुझा बाजार करून आणतो, याला राहू देतो घरी. नाही एवढं नाही ना. तू सांग. आता नाही. आता झालं. आता काहीच सांगत नाही. झालं का? आता बोलवणार नाही ना? नाही आता नाही. आता कधी बोलवलं बेट्या? मग मी आला. हा ते खाली नका पाडू. नुसतं तेल टाका. जळ परात जाळून टाकता खाली जाळसा चटाई जळून तेल टाका. इथून टाका ते पोतडा असेल तर गाडी ना खाली चुमळ पाडायचीच नाही. फक्त तेल टाकत राहतो. त्याच्या खाली बरं या. येऊ का मग? आता जर कधी बोलवलं बेट्या? आता नाही. बोलू नको. नाही उचल मालक. आता जर कधी बोलवलं बेट्या? आता नाही. चमडेच काढतो. नाही येऊ का? जरा कामावर लक्ष दे घरातल्या. इकडं तिकडं पाठव बाहेर. ते ना येवा. यायला नुसत्या सटाक्या आणायचे. मी काही काम केलं का? काहीच करणार नाही मी. आले आणि ते मारत मग मारो खायचा आणि काम करायचं. ते काय डबल पगार देणार आहे का? नाही. सिंगल पगार मध्ये टप्पू बी आणि काम बी. नुसतं टप्पू काही काम नाही करणार. जाय म्हणलं वावरात नांगराला मी चौकून नांगरीन मध्ये तो सुटतोय. वावर बांधवून पाहिलं सर वावर काळं मध्ये काय जाते ती मध्ये जात नाही. ती बांधानं फिरून येते. लय भारी नांगरलं गाड्याना. मध्ये काय काहीच माहित नाही. तसं मी नुसतं पडद्याच्या आडून जातो लपून पाहतो. पण त्या मुलीला हे लय त्रास देतात. असा त्रास देतात एखाद दिवशी काहीतरी घोटाळा करणार. पण मी तसं होऊ देणार नाही. मी लांबून पडद्याच्या आडून जाऊन पाहिजे काय करतात, कसं करतात, कवा करतात, कुठं करतात, सगळं पाहिजे. यायच्या आईला कोंबडा कुकूच बोलावी. येतोय मी.
शिकपाल अवधाचा वांजुटे. अगं नुसतं खायला पाहिजे आणि बसायला पाहिजे, त्यात कधी तुझा नवरा जवळ असला म्हणजे झालं. अगं तू कवडीचं सुद्धा काम करत नाही, नुसतं खायला पाहिजे आणि बसायला पाहिजे तुला. अहो सासूबाई, अहो मला कधी वेळेवर खायला भेटत नाही आणि तुम्ही म्हणता नुसतं आराम पाहिजे, टीव्ही पाहिजे. नाही हो सासूबाई, नाही. मी कधी आराम करत नाही, मी कधी क्षणभर टीव्ही बघत नाही हो सासूबाई. मला नुसतं काम असतं. हो मला मारू नका हो सासूबाई, मला. अगं काय काम करतेस का तू? घरातले सर्व काही काम आहे तो टिंग्या करतो. अगं तू कवडीचं सुद्धा काम करत नाही, नुसतं खाते आणि बसते नवऱ्याला जवळ घेऊन आणि टीव्ही बघते आणि मला बोलते की सकाळची भाकर संध्याकाळी भेटते. अगं 3 टाइम खातीस तू. नाही हो सासूबाई, असं बरेच माझ्यावरती आळ घेऊ नका हो सासूबाई. मी पाया पडते पण मला मारू नका हो सासूबाई, मला मारू नका. अगं चरचर करतेस का? आता या घरात असं झालंय, तू झाली माझी सासू आणि मी झाले तुझी सून. अगं ज्या वेळेस माझ्या आकाशचं आणि तुझं लग्न झालं, काय बोलला होता तुझा बाप? म्हणे माझी मुलगी सोन्याची आहे म्हणे, सोन्याची. अगं सोन्याची दूर, तू एक लोखंडी पत्रा सुद्धा नाही. अहो सासूबाई, अहो काय बोलायचं ते मला बोला, पण माझ्या वडिलाला बोलू नका हो सासूबाई, माझ्या वडिलाला बोलू नका. यामध्ये माझ्या वडिलाचं काय चुकलं? माझ्या वडिलाचं एकच चुकलं सासूबाई, की त्यांनी मला तुमच्या घरामध्ये सून म्हणून नांदायला लावलं. एवढंच माझ्या वडिलाचं चुकलं, नाहीतर माझ्या वडिलांचं काही चुकलं नाही. अगे मला तर काय तू घरात म्हटलं तर नावाची पाटली नाही, मी हिला घरातून काढूनच राहीन, तेव्हा शांत बसणार. आता मी माझ्या पाटलांना आवाज देऊन घेते. अहो पाटील, अहो काय करताय पाटील? आराम करत होतो. अहो काय आराम करता पाटील तुम्ही? काय झालं? अहो विचार करा ना जरा, आपल्या आकाशच्या लग्नाला 2 ते 3 वर्ष झाले, तरी आपल्या आकाशच्या लग्नात अजून काही मुलबाळ नाही हो. मग अहो माझ्या जीवाला खूप वाईट वाटतंय, म्हणून माझ्या मनात काहीतरी विचार येतोय. काय विचार येतोय सांग ना. अहो पाटील, मला असं वाटतं की आपण आपल्या आकाशचं दुसरं लग्न करा. नाही, विचार चांगला आहे म्हणा. आकाशचं दुसरं लग्न करायचं. हा. नवीन सून, नवीन हुंडा. आपल्याला काय पाहिजे? फक्त पैसा. पैशासाठी आपण काही करायला तयार आहे का नाही? फक्त पैसा पाहिजे, फक्त पाहिजे पैसा. पैशासाठी आपण काही करू, काही बी. एवढा पैसा आहे, असा पायांना दाबू दाबू शिव शिव थप्प्याच्या थप्प्या लावेल. पण या पैशाचा लयच हावडा. जातो का तू इथून? काही करू, तुम्ही पैशासाठी लोकांचे संडास खाल्ले. नालाय का? लाज वाटते का रे? संडासच काय? मुत्र्या सोडल्याने संडास खाल्ले म्हणतो का रे? मग ते लोकायला नव्हते आलं का 12,000 संडास? अरे स्कीम म्हणणं, मग संडास खाल्ले म्हणतो का? आता मला समजत का काय म्हणते त्याला? मागे बाय वाड्यात. पण तुम्ही खर सारे संडास जातो का तू? पण तुम्ही गरीबाला द्यायचे होते संडास, तुम्हीच खाऊन घेतले सारे. मुत्र्या खाल्ल्या. जातो का नाही तू? पैशासाठी काही मरत का पैसे? काय आराम करू टिंगे? एवढे पैसे. अरे जातो. बघ, हा तुझं म्हणणं मला पटलं. हा. आकाशचं दुसरं लग्न करायचं, नवीन सून, नवीन हुंडा. आणि त्याला घराच्या बाहेर आणि त्याला घराबाहेर हाकलून द्यायचं. हा. आणि आकाशचं दुसरं लग्न करायचं. पण दुसरं लग्न करण्यासाठी आकाश तयार होईल का? अहो पाटील, आपला मुलगा हे आकाश तुमच्या शब्दाचा बाहेर नाही गेला, तुम्ही समजून सांगा ना त्याला. ठीक आहे, मी त्याला आवाज देऊन घेतो. अरे बेटा आकाश, आकाश काय करतोय वाड्यात? बोला बाबा, काय करतो वाड्यात? बसलो होतो. बघ तुझ्या आईचं काय म्हणणं आहे? अरे आकाश,
तुझ्या लग्नाला 2-3 वर्ष झाले आकाश, तरी तुला अजून मूलबाळ काहीच नाही रे आकाश. 3 नाही 4 वर्ष होत आले. 4 वर्ष झाले तरी तुला अजून मूलबाळ काहीच नाही रे आकाश. म्हणून माझ्या मनाला खूप वाईट वाटतं रे आकाश. अगं आई, मला मूलबाळ नाही याचं मला सुद्धा वाईट वाटतं, परंतु आई अगं मूल होणं न होणं हे काही आपल्या हातात नसतं. अगं परमेश्वराने द्यावं आणि आपण घ्यावं. अगं आई, आज ना उद्या कधीतरी त्या परमेश्वराला आमची नक्कीच दया येईल आणि तिच्या पोटीपाठी काहीतरी होईल. आई तू काही टेन्शन घेऊ नको. अरे हो आकाश, परंतु तुझ्या बरोबरीच्या मुलांचे लग्न झाले, त्याला 1 किंवा 2 मुलं आहे, तुला एकही नाही. म्हणून माझ्या मनाला खूप वाईट वाटतं ना. माझ्या मनात काहीतरी विचार येतोय रे आकाश. काही विचार आहे? अरे आकाश, मला असं वाटतं की आपण तुझं दुसरं लग्न करावं. काय? आपण तुझं दुसरं लग्न करावं. अगं आई काय बोलते तू? एक बाई असून असं बोलते हे मला पटलं नाही आहे तुझं. नाही आकाश, तुझ्या आईचं म्हणणं ते माझं सुद्धा तेच म्हणणं आहे. आम्ही तुझं दुसरं लग्न करणार. नवीन सून नवीन हुंडा. आपल्याला काय पाहिजे? फक्त पैसा. पैशासाठी आपण काही करायला तयार आहे. तुझं आम्ही दुसरं लग्न करणार म्हणजे करणार. अहो बाबा, पैसा पाहिजे तुम्हाला. तुला बोलला कोणा? पैसा पाहिजे तुम्हाला. पैसा. तुम्ही एक काम करा ना. काय? आपल्याकडे सोपा बिझनेस आहे. हा बिझनेस. काय बिझनेस? सोपा बिझनेस. तुझ्याकडे कोणती आयडिया अशी? बिगर पैशाचा आणि बिगर याचा याला खर्च बी लागत नाही लई. सांग काय सांगू का बिझनेस? काय? तुम्ही एक काम करा. हा, हे आपलं हा इथंच ना, हेच बस स्टँड आहे ना. बस स्टँडला काय करा, एक टपरी टाका. टपरी किती रुपये लागते? 1000-2000. साधी करायची, काच तेन भारी नाही लावायची. साधी करायची बिगर काचाची. 2 आरसे 2 एकूण ठेवायचे, मध्ये 1 खुर्ची ठेवायची. 2 आरसे 2 एकूण. बिझनेस सोपा आहे का? हा, मध्ये 1 खुर्ची. बिझनेस असा सोपा बिझनेस कोणाचाच नाही. हो का? हा. आणि काय करायचं माहिती का? 1 वाटीन 1 वाजता. वाटीत पाणी सदा आमदनी. हा, 60 रुपये दाढी कठीण भागल्या फुक्काट. पैसा आलाय कुठला? करे मला दाड्या करायला लावतो काय? अरे गावच्या पाटील आम्हाला दाड्या करता रे नालाय का? हराम खोटिंग आहे. जाऊ द्या बाबा. पण बाबा मला काय म्हणायचं, अहो फक्त मुलबाळ होत नाही म्हणून दुसरं लग्न करणं हे योग्य आहे का? नाही आकाश, तुला माझा शब्द मान्य करावा लागेल आणि तुला दुसरं लग्न करावंच लागेल. ठीक आहे बाबा, मी विचार करतो आणि तुम्हाला सांगतो. 2 मिनिटात विचार कर आणि आम्हाला कळव. येतोय आम्ही. चाल पारू. काय करावं ह्या लोकांना? फक्त मुलबाळ होत नाही म्हणून दुसरं लग्न करायचं. पण नाही, माझ्या बायकोमध्ये खूप जीव आहे. मी तिला कधीही सोडू शकत नाही. पण नाही, मी माझ्या संसारासाठी, माझ्या बायकोसाठी माझ्या आई वडिलांच्या विरोधात जाणार. माझ्यासारखे हजारो भाऊ आहेत, 5-5, 10-10 वर्षे त्यांना मुलबाळ झालं नाही आणि नंतर 5-5, 10-10 वर्षाच्या नंतर त्यांना मुलबाळ झालं. मला सुद्धा होईल, पण मी माझ्या संसारासाठी माझ्या आई वडिलांच्या विरोधात जातोय. बघा मंडळी पुढे काय होत आहे ते. येतोय मी. ऐकलं मंडळी, मी जर म्हंटल तर नावाची पारू. एकदा जर मी मनात पक्क काही धरलं तर मी ती गोष्ट पूर्ण करूनच राहणार. मी या आणि त्याला जोपर्यंत घराच्या बाहेर काढणार नाही तोपर्यंत माझ्या मनाला शांती भेटणार नाही. आता मी तिला या घरातून हाकलूनच लावणार. अरे टिंग्या, ए टिंग्या, अरे ये ना. करे पाय मोजत चालला का? काय कशासाठी बोलू राहिले तुम्ही? काय करत होता घरात? घरात आगत होतो. काही पण बोलतो का? तुम्ही तर सारी घाण करून ठेवली. कशाची? महिला मंडळाचे अध्यक्ष म्हणे आम्ही. हा, मग जेवढ्या घरात बाया बोलून घेता तुम्ही वाड्यात, हा 200 बाया मग आणि संडासी. तुम्ही सांगा भिताडा रांगणार नाही का संडासच्या?
बेताडा रांगणार नाही का म्हणलं? तुझं काय म्हणणं आहे? अरे 10-12 संडास पाहिजे, 200 माणसं यायचे म्हणल्यावर. काय आपलं सरकारी घर आहे काय? सरकारी संडास बांधून ठेवायचे. तुम्ही महिला मंडळाचे अध्यक्ष झाल्या. मग अध्यक्ष झाले तर काय सर? अध्यक्षाच्या घरात 10-12 संडास पाहिजे. हा सारा संडास चोकअप झालं. मग कवाचा संडासला गेलो सारा वासडला. मग आता चोकअप झालं कसं करा? मग बांबू आणला, बद्दे मारू मारू मोकळं केलं, लाईन चालू केली, एक ट्रॅक्टर पाणी सोडलं आणि तवा मग पळत पळत आलो. तुम्ही आवाज द्याला तेवढे. मग इतका दमाने येत होता का? मग मी दमलो नाही का, हळूहळू चाललो. पटकन यायचं. बरं काय काम आहे माझं तुझ्याकडे? नाही का जरा काम आहे. हा काय काम आहे? जरा अलीकडे ये ना. अलीकडे ये ना. एवढं नालायक माणूस. अरे काम आहे बाबा. दुरून बोलायचा नाही. मला आहे ना ते बाबा असा हानी ते आधीच बिगर कामाचा हाणतो. हा तुम्ही मारकंड घरी तुमचं आधी ते नाही येत. बरं काय म्हणा? ये जरा अलीकडे. नका गाड्या बाई. अरे ये ना बाई, मी इकडेच बरं आहे. काऊन तिकडे नाही. अरे काम आहे मला तुझ्याशी. हे असं कोणतं काम आहे? खाऊ द्या राव, देतात करून खात होत जा लागन मला सोडून चिकट आणा. नाही असं काऊन करू राहिले? अलीकडे ये जर. काय बाबा, राजा बोले दल आले, गरीब बोले शेंडी बिना आले. अरे जरा अलीकडे ये. बाई अरे साळा बोळा माणूस नका मला. अरे काम आहे ना. आलो अजूनही बस ना. नाही ये. बरं आलो. ये अजून. अरे ये ना. आला का? आता काय कर, अगोदर दरवाजे लावून घे सगळे. याच्यासाठी अलीकडी दरवाजे लावून घे. दरवाजे काय लावायचे? लाव ना तू. लावून टाकू का? बरं. खट्टाडाम खुम खट्टाडाम खुम खट्टाडाम खुम. लावले 3 दरवाजे लावले. आता खिडक्या पण लावून घे. खिडक्या बऱ्या आहे ना, हवा यायला. नाही लावून घेऊ लावून. तिन्ही लावल्या. लाईट हिजू का? अरे बाप, अरे बाप. लाईट कशाला बंद करतो? आता तुम्ही तर म्हणे की त्या दरवाजे बंद कर, खिडक्या बंद कर. मला मग लाईट कशाला बेटा येऊ? नाही, लाईटने बंद करायचं. आता कशाला? आता मी सांगते ते ऐक. ती माझी सून नाही का अनिता, तिच्या बापाच्या वाड्यावरती जायचं त्या थेरड्याच्या, आणि काय म्हणायचं त्या म्हाताऱ्याला, म्हणा इथं ये आणि तुझी मुलगी घेऊन जा. तुझी मुलगी जरी सोन्याची असली ना म्हणा, आम्हाला लागत नाही. पहा, हे बोलासाठी कावडण खिडक्या बंद करायचं काय काम? अरे वेड्या, भीतीला सुद्धा कान असतात. हा, कानाला भिताडी राहते. उलटा कारखाना. हा, भीतीला कान असतात. कोणी ऐकायचं भेव वाटलं तुम्हाला? वाटलं. अरे आम्ही पाटील आहे, आमची गावात इज्जत आहे. कोणाच्या कानाला जर गेलं तर लोक आम्हाला नाव ठेवतील, हे पाटील आणि असले धंदे करता म्हणून. बरोबर आहे, बरोबर. मग त्या म्हाताड्याकडे काय जाऊन काय सांगू त्याला? ऐकलं नाही का तू? नाही सांगा. नाही, त्या थेरड्याच्या वाड्यावरती जायचं आणि त्याला म्हणायचं इथं ये आणि तुझी मुलगी घेऊन जा. तुझी मुलगी जरी सोन्याची असली ना म्हणा, आम्हाला लागत नाही. म्हणजे त्या म्हाताऱ्याकडे जायचं, त्याला माझं इकडे नाही तिकडे म्हणू का त्याला? हा, त्या म्हाताऱ्या माझं म्हाताड्या, तो ही पोरगी सोन्याची असली तर आम्हाला लागत नाही. तो ही पोरगी येऊन घेऊन जाय. का नेऊन घालायची? नाही, ये आणि घेऊन जाय. बरोबर, येते मी आता. चालेल. यायचे बाळक यायचं. काय म्हणला आता तू? काय म्हणला? तुम्ही काय ऐकलं? काय बोलला तू? म्हणलं इतक्या लांब जायचं, पैठण ते औरंगाबाद पायी जाऊ का? काही भाड्यात वाड्याचं? तुम्ही काय ऐकलं? मला वेगळंच ऐकू आलं. तुम्ही भाडं खवा ऐकलं का? तेच म्हणलं ना तू. नाही, म्हणजे भाड्यात वाड्याचं म्हणलं मी. का पायी जाऊ का म्हणलं? हा, नुसतं काम सांगून द्यायचं निघून जायचं. काही भाड्यात वाड्याला पैसे द्यावं का नाही? म्हणजे पैसे लागते तुला? मग पायी जाऊ का? नाही, द्या मग भाड्यात वाड्याला पैसे. ही तिजोरीची चाबी, तुला जेवढे पैसे लागतील तेवढे काढून घे आणि शिल्लकचे नको काढू. आणि चाबी माझ्या उशाला ठेवून दे.
तिजोरीत पैसे असल्यावर चावी थिंक गाड्याच्या हातात कधी मला तर वाटतं सारे काढून घेतले अरे त्याच्यात काहीच नाही ठेवलं, भंगार करून ठेवलं, चावी देऊ राहिल्या. आम्ही पाटील आहे पाटील, आमची तिजोरी गच्च पैशाने भरलेली आहे, परंतु तू आमचा जुना नौकर आहेस आणि विश्वासू आहे म्हणून तुला चावी दिली. असं का? काय हरकत नाही. जातो तिजोरीतून गड्डी काढतो छोटीशी आणि म्हाताऱ्याकडे जाऊन सांगून चावी माझ्या उशाला ठेव. आणि चावी तुमच्या उशी खाली नेऊन ठेवून देतो. येते मी. चालन जा. आता मी घरी जातो, एवढी मोठी गड्डी घेतो. एवढी म्हणता एवढी घेतो ना, त्याला काय आहे, मोठे लोक हे, मोठी गड्डी घेतो, माझ्या घरी जातो, माझ्या बायकल घेतो आणि पिक्चर पाहायला जातो. पिक्चर चालू आहे, बोट लावीन तिथे गुदगुल्या. दादा कोणक्याचा जुना पिक्चर चालू आहे, मी माझ्या बायकोला घेऊन पिक्चरला जातो. हिचं कोण ऐकत बसतो. पिक्चरहून तू घरी येतो, चावी विषय घालतो, पडद्याच्या आडून जाऊन पाहत राहतो. काय काय करतात, कवा कवा करतात, कसं कसं करतात, कुठं कुठं करतात, सगळं पाहतो. यायच्या आईला कोंबडा कुकूच कुलवतो. म्हाताऱ्याच्या घरी जातच नाही. ती हरामी म्हाताडी बळच त्या पोरीच्या मागं लागती, तिला हानती मारती, वांजुटी म्हणती, काय म्हणती, हिला नवरच लागतो, टीव्हीच लागती. फक्त टीव्हीचं बटन दाबलं का गाणं कोणतं पाहिजे बाईला, मेरा प्रिया घर आया ओ राम जी, मेरा प्रिया घर आया ओ राम जी, मेरा प्रिया घर आया ओ राम जी, मेरा प्रिया घर आया ओ राम जी. असं पाहिजे. असं म्हाताडी बेकार आहे. मी दुरून दुरून पाहतो, नुसतं ध्यान ठेवतो, येतोय मी. कोण दाखविल वाट, कोण दाखविल वाट, गोवर्यात ही जीवन नौका, लाटेवरती लाट. गुरुदेवा रे सांग तुझ्या विण कोण दाखविल वाट. निर्वाणीची हाक ऐकुनी, निर्वाणीची हाक ऐकुनी, चरणी देखावरे दत्ता धावरे, दत्ता धावरे, दत्ता धावरे, दत्ता धावरे. आलता दत्ता सुनिता. निर्वाणीची हाक ऐकुनी, निर्वाणीची हाक ऐकुनी, चरणी देखावरे दत्ता धावरे, दत्ता धावरे, दत्ता धावरे, दत्ता धावरे, दत्ता धावरे, दत्ता धावरे. आम्ही कोण? या कांतापूरवाडीचे माधवराव पाटील. आम्हाला 2 मुली, एक अनिता आणि दुसरी ती सुनीता. आणि आमची पत्नी ती शांता. आमच्या पत्नीला असाच काही आजार झाला. नाशिक, मुंबई, औरंगाबाद, जळगाव इथपर्यंत आम्ही नेलो. डॉक्टरना शेवटचा सल्ला दिला की पाटील तुम्ही तुमच्या पत्नीला घरी घेऊन जा. आम्ही आमच्या पत्नीला घरी घेऊन आलो आणि आमची पत्नी शांत आधार कुणाचा नाही. भेगाडल्या भुई परीची ना आमची
8 दिवस झाले आमची तब्येत बरोबर नाही. आज मला बरं वाटतंय. त्रास न करता माझी लहानी मुलगी सुनीता, तिला आवाज देतो, तिला 2 शब्द बोलतो, कामावरती जातो आणि तिकून येता येता तिला खाण्याकरता काहीतरी घेऊन येत असतो. देतो माझ्या मुलीला आवाज, ए बेटा सुनीता, ए सुनीता. आज माझी तब्येत मला साथ देते. मी कामावरती जातो आणि तिकून येता येता तुला खाण्याकरता काहीतरी घेऊन येत असतो बेटा, घेऊन येत असतो. बाबा, अहो मला खायला नको बाबा, मला प्यायला सुद्धा नको बाबा, पण मला ताईची खूप आठवण येते बाबा, खूप आठवण येते. अरे बेटा, काय बाबा? अरे जशी तुला तुझ्या बहिणीची आठवण येते तशी माझ्या मुलीची मला आठवण येत नसेल का रे बेटा? जाऊ ना रे बेटा, कधीतरी जाऊ ना. नाही बाबा, अहो कसं करा, काही करा बाबा, पण मला माझ्या ताईच्या भेटीला घेऊन चला बाबा, घेऊन चला. काळजी करू नको. तुला तुझ्या बहिणीच्या भेटीला जायचंय ना? मी 8-15 दिवस कुठंतरी काम करतो आणि त्यानंतर तुला ताईच्या भेटीला घेऊन जातो बेटा, नक्कीच घेऊन जातो. नाही बाबा, अहो तुमच्या हात सोडते, पाया पडते बाबा, पण मला ताईच्या भेटीला घेऊन जा. तिच्या बहिणीला घेऊन जाऊ शकत नाही अशी माझी परिस्थिती. काळजी करू नको. तू माझ्या पाय पडते ना? हो बाबा. मी माझ्या बसलेल्या आई बापाच्या पाय पडतो. एखाद्या वडिलाला तुझ्यासारखी मुलगी असेल, एखाद्या आईला तुझ्यासारखी मुलगी असेल, एखाद्या भावाला तुझ्यासारखी बहीण असेल, एखाद्या बहिणीला तुझ्यासारखी बहीण असेल, आपली दया नक्कीच कोणाला तरी येणार. माझे बसलेले आई बाप तुम्हाला धन मागत नाही, इस्टेट मागत नाही. एक माझ्या मुलीसाठी एक 10-5 रुपयाची भीक मागतो आणि तुमचे 10-5 रुपये घेऊन मला दारू प्यायची नाही, की सिगरेट पिऊन धुवा उडायचा नाही, की पुडी खाऊन थुंकायचं नाही. अरे तुम्ही जर कधी 10-5 रुपये या गरीब बापाच्या झोळीमध्ये वाढले तर बहिणी बहिणीची भेट होईल, बाप लेकाची भेट होईल. आणि बघा, धर्म हा वाईट नाही माय बापो. आपण बोलतो अरे केलेला धर्म कुठंतरी आडा येतो, पण केव्हा कसा येईल सांगता येत नाही. म्हणून या गरीब बापाच्या झोळीमध्ये काहीतरी 10-5 रुपयांनी मदत करा. वाडा मायबाप हो, धन मागत नाही, इस्टेट मागत नाही. अरे तुमच्याच बालबच्च्याच्या कमाईमधून एक 10-5 रुपयाची भीक मागतोय. वाडा मायबाप हो, जा बेटा महिलाकडे जा. माझे जीवन तुमच्या स्वाधीन पदरात घ्या हे मला, मी अभागी धर्म करा हो मला.
मी अभागी धर्म कराओ मला, मी अभागी धर्म कराओ. तसे आमचे नवनाथ साहेब बोराडे PSI, त्याला सुद्धा काळजी आली आणि ह्या गरीब बापाच्या झोळीमध्ये 200 रुपये दान केले. धन्यवाद दादा. तशा आमच्या चिकलठाणच्या ताई यांनी सुद्धा ह्या गरीब बापाच्या झोळीमध्ये मला मदत केली. धन्यवाद ताई. दान धर्म हे पुण्य महान कठीण. आमचे जगदंबा हॉटेलचे मालक यांनी सुद्धा गरीब बापाला 50 रुपयांनी मदत केली. तुमचं नाव? तसे आमच्या दादाने सुद्धा ह्या गरीब बापाला 50 रुपयांनी मदत केली. धन्यवाद दादा. दान धर्म हे पुण्य महान कठीण जीवाचा कठीण हा प्रश्न. दान धर्म हे पुण्य महान कठीण जीवाचा कठीण हा प्रश्न. दान धर्म हे पुण्य महान कठीण जीवाचा कठीण हा प्रश्न. कठीण जीवाचा कठीण दान दिल्याने सरणार नाही आशीर्वादाला भर मुलाला. मी अभागी धर्म कराओ मला, मी अभागी धर्म कराओ मला, मी अभागी धर्म कराओ मला. माझे बसलेले आहे बाप, कोणी 10 रुपये, कोणी 20 रुपये, कोणी 50 रुपये, कोणी 100 रुपये, कोणी 200 रुपये आमच्या गरिबाच्या झोळीमध्ये प्रत्येकाने वाढली. बघा, चांगल्या वेळेस तुम्ही मदत करा, माणसाच्या लक्षात राहत नाही, पण वाईट प्रसंगाला मदत करा. मरेपर्यंत तो माणूस तुमचे उपकार विसरू शकत नाही. म्हणून तुम्ही आमचे मायबाप आहात. आमच्या झोळीमध्ये तुमच्या सुविचारानं तुमच्या लेकरा बाळाच्या कमाईमधून आमच्या झोळीमध्ये वाढले. तुमचे उपकार मरेपर्यंत आम्ही विसरू शकत नाही, कारण की तुमच्या पैशाने बहिणी बहिणीची भेट होईल, बाप लेकीची भेट होईल. उपकार झाले मायबाप हो. चल बेटा, ह्या आई बापाने आपल्या झोळीमध्ये पैसे वाढले. चल आता मी तुला ताईच्या भेटीला घेऊन जातो बेटा. चला बाबा. काय बाबा? मला सांग, तुझा संसार कसा चालला रे? बाबा, माझा संसार अगदी आनंदात आहे बाबा, अगदी मी सुखात आहे. पण माझं लग्न झाल्यापासून बाबा, तुम्हाला आज माझी आठवण झाली का बाबा? आज माझं घर दिसलं का? अरे बेटा, तुला तुझ्या बापाची परिस्थिती माहिती नाही का रे? आहे ना. साधी गोळी आणण्याकरता तुझ्या बापाकडे 1 रुपया शिल्लक नाही. आणि कसं तुला भेटायला येऊ बेटा, सांग ना तुम्हाला, कसं तुला भेटायला येऊ मी? बाबा, म्हणूनच मी तुमची वाट पाहत नाही, कारण की माझ्या बाबाची परिस्थिती नाजूक आहे. म्हणून मी माझ्या सासरी मी खूप आनंदात आहे बाबा, मी खूप सुखात आहे. फक्त तुम्ही तुमची काळजी घ्या बाबा. बस बेटा. अरे मुलगी जर सुखात असली तर बापाला आणखीन काय पाहिजे? बस बेटा, मला काही लागत नाही, तू सुखात आहे ना? हो बाबा, मी सुखात आहे. बस बेटा, मला आणखीन काही नको. ऐकून ह्या बापाचं मन भरलं बेटा. बाबा, तुम्ही उन्हात तानात चालत आले बाबा, मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येते बाबा. थांब बेटा, तुला माहिती आहे काय? अरे मुलीच्या घरचं बापाला पाणी सुद्धा चालत नाही बेटा. नको मला पाणी तुझ्या घरचं.
नको पाणी. पण बघ बेटा, आतापर्यंत ह्या बापाने तुला कधीच काही मागितलं नाही. तर आज पहिलं आणि शेवटचं ह्या बापाकडून तुला श्रीधन पुन्हा तुला कधी मिळेल नाही मिळणार हे तुला कधीच सांगू शकत नाही बेटा. हे शेवटचं घे बेटा. पुन्हा आशा करू नको की ह्या बापाकडून तुला कधी काही मिळेल म्हणून. बाबा द्या माझ्या पदरात फुल नाही फुलाची पाकळी द्या बाबा. अहो तुम्ही 1 रुपया जरी दिला तुम्हाला लाखो रुपये सारखा आहे बाबा. काय आहे ना बाबा, द्या माझ्या पदरात द्या बाबा. बघ बेटा, हे पहिलं आणि शेवटचं पुन्हा ह्या तुझ्या बापाकडून तुला भेटेल नाही भेटणार विचार करू नको. नाही घे बेटा, नाही तुझ्या बापाकडून शेवटचं. या भुजंगराव पाटलाच्या वाड्यावर चोरी करतोस. अरे भुजंगराव पाटील म्हणतात मला. भुजंगराव देव जगाभाराला कुंभराच नाही. भुजंगराव पाटलांच्या वाड्यावर चोरी. सांग कुठे कसं बोलता सावकार, कसं बोलता. अरे बापाला मुलीच्या घरचं पाणी चालत नाही आणि तिच्या घरी कशी चोरी करू हो सावकार, मी कशी चोरी करू. अरे लाज वाटते का नालाय का. माझ्याच वाड्यावर येतोय, माझ्याच वाड्यावर चोरी करतो आणि चोरी करून तुझ्या मुलीला पैसे देतो. म्हाताऱ्या भिकाऱ्या. सावकार, एकदा नाही 1000 वेळेस तुम्ही मला बोला भिकारी. आयो हो, मी जन्माचा भिकारी आहे हो सावकार, पण चोरटा नाही हो सावकार, मी चोरटा नाही. काय बोलतोय. भिकारी आहे पण चोरटा नाही. तू चोरटा नाही ना. मला सांग, एवढे मोठे पैसे भिकाऱ्याकर कुठून. भिकाऱ्या जर एवढे पैसे असतात काय. म्हाताऱ्या थेरड्या. काय करू माय बापा हो, कसं सांगू की हे पैसे माझ्या हे आई बापाने मला दिले. मी भीक मागितलं, कसं सांगू. कारण पाठीमागं माझी मुलगी आहे. मुलीनं जर कधी ऐकलं की माझ्या बापाने भीक मागून ते पैसे मला दिले तर तिला किती वाईट वाटणार. परंतु नाही, जर सावकारला खरं सांगितलं नाही तर तो मला चोरटा बोलतोय.